मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 36 साईजमध्ये परफेक्ट नवीन आणि सर्वात सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं असतं ते बघणार आहोत। आता सर्वात आधी उंची मोजून घ्यावी लागते, लक्षात ठेवत जा। शोल्डर तयार आहे, इथून इथपर्यंत जिथपर्यंत आपला मापाचा ब्लाऊज तयार आहे तिथपर्यंत उंची मोजून घ्या। सर्वात आधी तुमची किती सुद्धा उंची असू द्यात त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। हे पहा, उंची माझी इथे 13 इंच तयार आहे। आता ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेणार आहे। लक्षात ठेवा, जर नेहमी मापे टाकताना उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। हे पहा, हा पेपर घेतलेला आहे, घडी करून घेते, बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवत जा। आता इथे मी काय करते, सर्वात आधी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। तुमची जेवढे असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या। हे पहा, इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। एक लाईन ओढून घेते, एकदम अशी सोपी पद्धत आहे। आता इथे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे। गळारुंदी इथे मी 2.25 इंच ठेवणार आहे। इथे मी गळारुंदीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। कटोरी ब्लाऊजची ही थोडीशी वेगळी आणि सर्वात सोपी पद्धत आहे। आता इथे बघू शकता आपलं तयार शोल्डर किती आहे ते बघायचं। हे पहा, इथं पायपिंग आहे, इथं आपली बाही जोडलेली आहे, तिथे एक मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता हे अंतर तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल किंवा असं ठेवून घ्या। आपण आत्ताची मार्किंग करून घेतलं ना त्याच्यावरती इथे बाही जोडलेली आहे का किंवा पायपिंगची बाजू घेतली तरी सुद्धा चालेल। आता ही आपली पायपिंगची बाजू ह्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्या आणि जिथं बाही जोडायला सुरुवात केली म्हणजे हे आपलं तयार, तिथे एक मार्किंग करून घ्या। मी नेहमी तुम्हाला सांगत असते, हे पहा, एक मार्किंग करून झालं बरोबर म्हणजे ही आपली जेवढी शोल्डर पट्टी तयार आहे का ते बरोबर असं ठेवायचं आणि असं मार्किंग करून घ्यावं लागतं। आता ह्या बाजूला 1 इंच वाढून घ्या। शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला, ह्याच्यामधलं अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागतं आणि राहिलेलं अर्धा इंच आहे ना आपल्या पायपिंगमध्ये लागतं, ते लक्षात ठेवत जा। त्यासाठी शोल्डर अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यावंच लागतं, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे मी काय करते, हे आपलं शिलाई मार्जिंगच्या सहित झालेलं आहे। एक लाईन मोठी करते थोडीशी, ह्याच्या सहित आपल्याला ते पकडावं लागतं मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी। आता इथे बघू शकता असा टेप पकडायचा। हे पहा किती भरते माझं, इथे भरते एवढं, 6 इंच भरलं माझं। आता मग मी काय करणार, माझं जेवढं शोल्डर हे भरलेलं आहे ना तेवढंच मुंड्यासाठी मी खाली मार्किंग करून घेणार आहे। आपल्याला इथे जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा ठेवावा लागतो, लक्षात ठेवत जा नेहमी। आता एक लाईन ओढून घेते, हे पहा लाईन ओढून झालेली आहे। आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला ते एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे छातीचं माप टाकण्यासाठी। आता इथे मी मापाचा ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे। आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या लगेच। बऱ्याच वेळा फिटिंगला जागा सुद्धा नसते, शिलाईची पहिली टिप लगेच मार्किंग करून घ्यायची। आता इथून मोजून इथपर्यंत घ्यायचं, हुक लावलेला आहे, आपली पायपिंग सुद्धा आहे, असा टेप पकडा आणि इथपर्यंत किती भरते माझं, 9 इंच भरते, 9 इंच भरलेलं आहे। आता ह्याच्या डबल, फक्त इथे तुम्हाला समजून सांगते, हे पहा 18, आता ह्याच्या डबल केलं, आला 36 साईजमध्ये ब्लाऊज, आलं लक्षात। आता मग काय करायचं, नेहमी लक्षात एक पद्धत ठेवत जा, इथून असं मोजून घ्यायचं, इथपर्यंत आपलं किती भरतं असं बघायचं। माझं इथे भरलं 9 इंच, मग ह्या 9 इंचामध्ये प्लस ह्या बाजूला 2 इंच जास्त घेत जा। जरी ब्लाऊज आपला फिट झाला तरी आपल्याला मार्जिन पाहिजे असतं ना, त्यासाठी ही आपली पूर्ण ब्लाऊजची एकच बाजू म्हणजे आपला चौथा भाग असतो, लक्षात ठेवत जा नेहमी। त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच घ्यावंच लागतं, लक्षात ठेवत जा। आता इथे एक बाजू मोजली, आपलं किती भरलं होतं, 9 इंच भरलं, मग आपल्याला तेवढंच माप टाकून घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा। आता इथे मी सर्वात आधी काय करते, 9 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथून ह्या बाजूला आपल्याला ते 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। मार्किंग करून झालं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा। हे पहा, इथे मी 2 इंचावरती सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे। पेपर असा फिरवून घेते, हे पहा, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच। आता इथं काय करायचं आहे, अशी लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची, कमर घेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं, तेवढंच भरतं, फिटिंग करताना ते बरोबर होऊन जातं। हे पहा, आहे अशीच लाईन खालीपर्यंत मी ओढून घेतलेली आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा, असं पकडा आणि त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा, मध्य करून झालेला आहे। आता इथे पट्टीचा वापर करा, हे पहा असा कोपरा पकडायचा, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या लगेच। आता इथं काय करायचं, 1 इंच समोरचा मुंडा, 1 इंच आणि पाठीचा मुंडा 1.5 इंच लिहून ठेवा वहीमध्ये, सर्व साईजमध्ये लागतंच ते।
आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचं. इथेच आकार असा टच झाला पाहिजे, लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त हे अशा पद्धती थोडं 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 मार्किंग करत कर. अर्धा गोल बरोबर आपला आला पाहिजे, लक्षात ठेवायचा, म्हणजे बाही जोडताना प्रॉब्लेम येत नाही. हे पहा. आता परत दुसरा आकार थोडं थोडं असं मार्किंग करत करत इथपर्यंत घ्यायचं. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. थोडं थोडं मार्किंग करायचं, नक्की जमेल तुम्हाला. नवीनला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे. आणि इथं आपण गळारुंदी एवढी का टाकली मी तुम्हाला नंतर कटोरी मार्किंग करताना नक्की समजून सांगेल. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण ब्लाऊज परफेक्ट बसतात. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही परफेक्ट कटिंग करू शकता. फक्त गळारुंदीमध्ये साईज अनुसार थोडासा फरक आहे. तुम्हाला मी नंतर ज्या पद्धतीने तुम्ही शिकत जाचाल ना, त्या पद्धतीने नक्की समजेल तुम्हाला. आणि समोरच्या सुद्धा बाजूला हीच आपली गळारुंदी राहणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपल्याला ते सर्वात आधी कट करून घ्यायचं आहे. इथून हे इथपर्यंत. आता सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घ्या. हे अशा पद्धतीने, कारण की ह्याच्यावरती आपण समोरच्या मुंड्याचं सुद्धा मार्किंग केलं ना. मग एक बाजू बाजूला घ्यायची. हे पहा. आता हे जास्तीचं आहे ना, ते वरच्या बाजूचं मी कट करून टाकते. हे पहा, कट करून झालेलं आहे, बघू शकता. हे पहा. आता इथे मी काय करते, एक बाजू बाजूला घेते करून. हे पहा, इथून हे अशा पद्धती चौकशमध्ये एकसारखं आलं पाहिजे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यावं लागतं. हे अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये इथे मी असं कट करून घेतलं. आता ह्यामधली एक बाजू पाठीच्या बाजूसाठी ठेवून घ्यायची. पण त्याआधी काय करायचं, ह्याच्यावरती सुद्धा सेमच गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, असं ठेवून घेतलं आणि सेमच तुमचं गळारुंदीचं मार्किंग ह्याच्यामध्ये राहणार आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे पहा, एवढं तुमचं शिलाईमध्ये जाणार. इथे पायपिंग जोडण्यामध्ये अर्धा इंच पकडत जा, ते लक्षात ठेवत जा. आणि एवढं तुमचं इथे बाही जोडण्यामध्ये लागणार. म्हणजे हे मधलं जे अंतर आहे ना, ते तुमचं परफेक्ट तयार होणारं शोल्डर असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. मापे फक्त चुकू देऊ नका आणि अर्धा इंच पकडत जा, जास्त कमी सुद्धा घ्यायचं नसतं शिलाई मार्जिंगमध्ये पकडताना, म्हणजे शिलाई करताना ब्लाऊज. आलं लक्षात. आता एक बाजू मी बाजूला ठेवून घेते. हे पहा, ही झाली आपली पाठीची बाजू आणि ही आपली झाली समोरची बाजू. का तर इथे आपण समोरच्या मुंड्याला सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे, म्हणूनसाठी ती बाजू समोरच्या बाजूला ठेवा. आता इथे सर्वात आधी मी समोरचा मुंडा इथून सुरुवात करायची. समोरचा मुंडा कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने सावकाशमध्ये असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे. हे पहा, कटिंग करून झालेलं आहे. आता सर्वात आधी पाठीची बाजू आपण तयार करून घेऊया. गळा म्हणजे एवढी पट्टी आपली बघायची किती आहे. हे पहा, असं मोजून घ्या किती भरलं. माझं इथे 4 इंच तयार आहे. मग ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. त्यासाठी एवढी तयार पट्टी बघायची आपली किती आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. तुमचं किती सुद्धा असू द्या, डीपमध्ये गळा असला तरी चालेल. तयार पट्टी 1 इंच वाढ. हे पहा, आता इथे गळारुंदी ठेवायची 2.5 इंच. हे पहा, इथे मी गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. हे पहा, इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं आहे, एवढंच हे मार्किंग ठेवायचं. हे पहा, असा पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. आता इथे मी काय करते, 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा, थोडं थोडं हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, गळ्याचा आकार द्यायला असं सोपं जातं. त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने ते असा बरोबर असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आलं लक्षात. इथे गळारुंदी तेवढीच राहणार, फक्त इथे तुम्ही तेवढ्या मापानुसार घेऊ शकता. आत्ता सांगितलं ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल, तरीसुद्धा ब्लाऊज बसायला परफेक्ट बसेल. आता ह्या बाजूला जे आपण इथे 2 इंच पकडलं होतं का नाही मागाशी शिलाई मार्जिंग, इथे 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. हे पहा, घेतलं मार्किंग करून. आता इथं काय करायचं, हे पहा, आत्ताच आपण मार्किंग करून घेतलं ना, असा टेप पकडायचा त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने आणि मध्य करून घ्या. मध्य करून झालेलं आहे. आता पाठी टक्स मार्किंग करून घेण्यासाठी आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं. आता गळा तुमचा इथं अर्धा इंचाने खाली येणार अजून. हे पहा, मग काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची बरोबर. जास्त असं वरती सुद्धा नाही घ्यायचा आणि असं डीपमध्ये सुद्धा घेऊ नका, बरोबर त्या मापानुसार घेऊ शकता. हे पहा, एक लाईन ओढून झालेली आहे. आता इथं काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि असा पट्टीचा वापर करायचा आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाही. त्यासाठी हे पहा, हे आपलं परफेक्ट ह्या साईजमध्ये पाठीच्या बाजूचं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याचा आकार ठेवला तरी सुद्धा
चालेल. आणि असंच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे परफेक्ट. आता इथे आपण समोरची बाजू बघणार आहोत. आता समोरच्या बाजूला सर्वात आधी 2 इंच, सर्व साईजमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या लगेच. 2 इंच क्रॉस पट्टी सेपरेट काढणार आहोत. हे पहा 2 इंच 2 इंच 2 इंच. मापे चुकू देऊ नका. वाटतंच तर हा पेन वापरा. ह्याने थोडंसं माप मोठं होतं म्हणूनसाठी समजून सांगते. मापे वाढू देऊ नका. तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणूनसाठी मार्किंग व्यवस्थित करून दाखवलेलं आहे इथे मी. आलं लक्षात? हे पहा इथं सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं, कडेपर्यंत अशी एक डायरेक्ट लाईन ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती बरोबर. आता इथं काय करायचं, मग आपण आता लाईन ओढून घेतली का ती अशी कट करून टाकायची. हे पहा कट करून टाकायची. हे अशा पद्धतीने बाजूला ठेवते. आता इथे काय करायचं, आपल्याला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज असा ठेवून घ्या व्यवस्थित आकारामध्ये. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं. शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्या. हे गळा असा ठेवून घ्यायचा. वाटलंच तर पट्टीचा वापर करा. फक्त गळा मार्किंग चुकू देऊ नका. हे आणि आहे तेवढा टाका. बऱ्याच वेळा मी सांगत असते तुम्हाला नेहमी, नाहीतर काय होतं जास्त झाला तर शोल्डर उतरलं जातं. आता इथे काय करायचं, शोल्डर आहे असा टेप पकडायचा इथे आणि मोजून घ्यायचं एका लाईनीमध्ये किती आहे. 6 इंच तयार आहे. 6 इंच माझा इथे तयार आहे. शक्यतो 36 साईजमध्ये 6 इंच गळा तयार असतोच नेहमी. बरेच ब्लाऊज शिलाई केले त्यामध्ये 6 इंचच भरलेला आहे बऱ्याच वेळा. हे इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे तेवढं टाकला. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही केलेला. आता इथे बरोबर झालं. आता इथे आपण जेवढी गळारुंदी ठेवली ना 2.25 इंच तेवढी तुम्हाला इथे सुद्धा ठेवायची आहे. थोडीशी कटोरी वाढवून घ्यायची आहे म्हणूनसाठी, नाही तर गळा आणखी रुंद सुद्धा होऊ शकतो. थोडीशी वेगळी आणि सर्वात सोपी पद्धत आहे. आणि ह्याचा सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. खूप ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित परफेक्ट बसलेले आहे त्या मापानुसार. हे तुम्ही परफेक्ट कटिंग करू शकता. आणि ह्याचा मी तुम्हाला ब्लाऊजवरती ठेवून कटिंग आणि शिलाईचं सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. हे व्यवस्थित आपले इथे मार्किंग सुद्धा करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, हे ह्या बाजूने असा पेपर फिरवून घेते. इथून 1 इंच मार्किंग करून घ्या. इथून वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या. ते आपल्याला सर्व साईजमध्येच लागतं. 1 इंच आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे. हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, आपल्याला समोरच्या कटोरीच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अर्धगोल असं देऊन घ्या. हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. आता पेपर फिरवून घेते. आता इथून वरच्या बाजूला 1 इंच ही आपली समोरची गळ्याची बाजू आहे. मग त्यावेळेस काय करायचं, इथं आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यावं लागतं. हे असा टेप पकडायचा आणि इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. वहीमध्ये लगेच लिहून ठेवत जा किंवा आकृती काढून ठेवली तरी सुद्धा चालेल. 1 इंच घेतलेला आहे, लिहून ठेवते इथे मी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या नक्कीच. आता इथे एकदम अशी सोपी पद्धत. ह्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी तुमची निघणार आहे. लक्ष देऊन बघा. इथे हे पेपर उचलायचा आणि ह्या टोकावरती ठेवून घ्यायचा. हे म्हणजे आपल्याला इथे पेपरचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे असं ठेवून घेतलं आणि मी इथे मध्य करून घेतला. कटोरी ब्लाऊजवरती मोजायची सुद्धा गरज नाही इथे आपल्याला. हे ओपन करून घेते परत एकदा समजून सांगते. हे किंवा ह्या बाजूने असं ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. ह्या बाजूने ठेवा किंवा ह्या बाजूने ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे मध्य करून घ्यायचा डायरेक्ट असा. मध्य करून झाला, थोडासा नॉर्मलमध्ये असा कट देऊन घ्यायचा. हे थोडासा नॉर्मलमध्ये, जास्त नाही. आता काय करायचं, इथे ओपन करून घेते. सोपं सांगते. ओपन करून घेतलं. आता मध्यावरती असं थोडंसं मार्किंग करून ठेवायचं, चुकू देऊ नका. आता इथं काय करायचं, थोडंसं अर्धा इंच प्रत्येक साईजमध्ये घ्यावं लागतं. अर्धा इंच मार्किंग करून घ्या. अर्धा इंच ह्या लाईनीच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे फिटिंगच्या बाजूला. इथे आपली ही मध्याची लाईन झाली का, म्हणजे ही आपली फिटिंगची बाजू राहणार. मग फिटिंगच्या बाजूला इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या. हे असं बरोबर त्या लाईनीवरती ठेवायचं आणि इथे असं अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? इथे लिहून ठेवते. अर्धा इंच परफेक्ट लागतं. हे सुद्धा झालं परफेक्ट. 2 इंच सुद्धा परफेक्ट घ्यायचं. हे सुद्धा परफेक्ट घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवत जा. वहीमध्ये लिहून ठेवत चला आणि आकृती काढून ठेवायची. म्हणजे काय होतं, मापे चुकू देऊ नका. आता हे झालं एकदम असं बरोबर. पेपर फिरवून घेते. ही लाईन आहे का आपली मध्याची,
आता काय करायचं, त्यासाठी पट्टीचा वापर करायचा आणि अशी इथे सर्वात आधी मुंड्याची लाईन ओढून घेत जा आकार द्यायच्या आधीच, म्हणजे काय होतं चुकत नाही. आता इथून असा टेप पकडायचा तिथे, हे अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं, 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. मापे फक्त चुकू देऊ नका. आता इथं काय करायचं, हे इथून आपण हे घेतलं ना 1 इंच, हे थोडं 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 असं मार्किंग करायचं. हे अशा पद्धती इकडच्या बाजूला आपण हे घेतलं होतं का नाही मार्किंग करून, हा मध्याच्या इकडच्या बाजूचं हे मार्किंग. आता त्याला काय करायचं, असं थोडं थोडं मार्किंग करत करत असं जोडून घ्यायचं. हे इथपर्यंत आलं लक्षात. आता काय करायचं, त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्यायची. हे अशा पद्धती सोपं आहे एकदम. फक्त असा अर्धा गोल देऊन घ्या. ज्या पद्धतीने आपण कटोरीचा आकार देतो का, ती पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. इथून बरोबर एवढं अंतर राहिलं पाहिजे, म्हणजे हे तुमच्या शिलाईमध्ये एवढं जाणार, हे तुमच्या शिलाईमध्ये एवढं जाणार. इथे ना एवढं अंतर तरी तुमचं राहणार आहे परफेक्ट, ते लक्षात ठेवत जा. मग त्यासाठी सोपं आहे एकदम. हे अशा पद्धतीने नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे. आता इथं काय करायचं, हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट कसं करायचं, इथून करायचं. हे मार्किंग खूप महत्त्वाचं आहे. आकृती काढून ठेवा. हे आलं बरोबर. आता इथून काय करायचं, हा आपला गळा हे असं कट करून घ्यायचा इकडच्या बाजूला. हे झालं बरोबर. आता हे बाजूला करून घ्यायचं. आता हे आपल्या इथे परफेक्ट झालेलं आहे. ह्या साईजमध्ये बघू शकता, इथे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा वाढवायची कुठेही गरज नाही. आता इथे फक्त वाढवायची काय, आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे. आता इथे बघू शकता, ही कटोरी आपण आत्ताच कट करून घेतली. आता इथं काय करायचं, ह्या बाजूने मध्य करा किंवा ह्या बाजूने केला तरी सुद्धा चालेल. हे असं हे टोक उचलायचं आणि ह्याच्यावरती असा मध्य ठेवून घ्यायचा. इथे आपण अशा पद्धतीने बरोबर असं मध्य करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं, मध्यावरती थोडंसं कट मारून घ्या, थोडंसं नॉर्मलमध्ये, जास्त नाही. आणि एक मध्यावरती थोडंसं मार्किंग करून ठेवा. हे मार्किंग करून झालेलं आहे. मध्य ह्याचा सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सुद्धा मार्किंग मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, खूप महत्त्वाचं आहे. आता इथे मी दुसरा पेपर घेते, दुसरा पेपर घेतलेला आहे. आता इथं काय करायचं, सर्वात आधी एक मोठी लाईन ओढून घ्यायची आणि अंतर थोडंसं सोडून द्या खालच्या बाजूला. हे अंतर सोडून द्या खालच्या बाजूला आणि एक बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. हे मोठी लाईन ओढून घ्यायची. हे लाईन ओढून झालेली आहे. आता पेपर असा फिरवून घेते. आता आपण आत्ताच हा मध्य केलेला आहे, असं बरोबर ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. म्हणजे ह्यासुद्धा बाजूला आपली जागा राहिली पाहिजे, ह्यासुद्धा बाजूला आपली जागा राहिली पाहिजे आणि वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला जागा राहिली पाहिजे. त्यानुसार इथे असा पेपर घ्यायचा आणि बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे लाईन ओढून घ्यायची, त्याच्यावरती असं हे ठेवून घ्यायचं मध्यावरती मध्य. आता इथे लक्ष देऊन बघा, आपण आत्ताचा कट मार्किंग केलं होतं आणि मार्किंगसुद्धा आहे, तिथे थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं, पट्टी घ्यायची किंवा अशी ह्याच्यावरती ठेवून घ्या. सोपं सांगते. आता इथे हे अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, चालते. लाईन ओढून घेतली तरी पट्टी बाजूला ठेवून घेते. आता इथे लक्ष देऊन बघा, आपण इथे 1 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे मी 1 सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. फक्त ही लाईन आणि पेपर हलवू द्यायचा नाही. आता इथं काय करायचं, मग ह्या बाजूला, ह्याच्या समोरच्या बाजूला आपण हे मार्किंग केलेलं आहे का इथे, म्हणजे ही आपली गळ्याची बाजू ना, मग इथे असं मार्किंग करून घ्यायचं त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला. मापे फक्त चुकू देऊ नका. आता इथं एक पद्धत खूप महत्त्वाची आहे अशीच कटोरी मार्किंग करून घ्या. हे ही बाजू, हे ही सुद्धा बाजू आहे अशीचा, लगेच बदल नका करू. हे आहे अशीच सर्वात सोपी पद्धत आहे आणि कटोरी बसायला एकदम अशी परफेक्ट बसते. ह्याची आपण कटिंगसुद्धा बघणार आहोत आणि शिलाईसुद्धा बघणार आहोत आणि कशा पद्धतीने आपल्याला हे कापडावरती ठेवून कट करायचं आहे ह्याचंसुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आलं लक्षात. हे बाजूला ठेवते. हे आहे असंच मार्किंग करून झालेलं आहे. आपण इथे आहे अशीच कटोरी ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा आपण हे सेमच मार्किंग करून घेतलं. आत्ता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट पद्धत वापरायची आहे. आता इथं काय करायचं, हे ह्या बाजूने, म्हणजे ही आपली गळ्याची बाजू असणार, फक्त अर्धा इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. अर्धा इंच
हे पहा इथे वरच्या बाजूला, इकडच्या बाजूला नाही, वरच्या बाजूला. हे पहा असं पकडायचं आणि असं मार्किंग करून घ्यायचं. फक्त अर्धा इंच इथे मार्किंग करून घ्या. हे पहा इथं मार्किंग करून घेतलं. आता इथे ही गळ्याची बाजू म्हणजे ही बाजू, हुक आणि लूपपट्टीची बाजू असणार ना आपली ही. आता मग ह्या सुद्धा बाजूला काय करायचं आहे, असं पकडायचं आणि एक अर्धा इंचचं मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच, इथे सुद्धा अर्धा इंच. आता आपण ही लाईन ओढलेली आहे का, म्हणजे ही इथली लाईन हा. आता इथे ही आपण लाईन ओढलेली आहे, बघू शकता ही इथली लाईन हा. आता इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी. आता इथे असा टेप पकडायचा. हे पहा ह्या लाईनीवरती बरोबर असा टेप पकडायचा आणि इथे बरोबर असं 1.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. मापे चुकू देऊ नका फक्त. हे पहा इथे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन अशी तिथपर्यंत आपण आत्ता मार्किंग केलं तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. पुढे घेऊ नका जास्त, बरोबर तिथपर्यंतच आपलं भरलं पाहिजे. आत्ता जेवढं घेतलं तेवढंच भरलं पाहिजे. आता इथं काय करायचं, ह्या सुद्धा बाजूला जेवढं आपण ह्या बाजूला घेतलं ह्या लाईनीवरती बरोबर आलं पाहिजे. इथे सुद्धा आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथं हे पहा इथे बरोबर, हे पहा इथून पकडायचं. मापे चुकू देऊ नका. हे पहा मार्किंग करून झालं, 1.25 इंचावरती केलेलं आहे. आता इथे बघू शकता आपला हा मध्य आलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा असं पकडायचं आणि इथे सुद्धा मी एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा मोठं करते वाटलं तर थोडंसं, आलं लक्षात, सोपं सांगितलं. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करावा लागणार आहे. हे पहा हे मार्किंग ह्या मार्किंगला जोडून घ्यायचं. हे पहा मापे चुकू देऊ नका. हे पहा असं पकडायचं, जोडून घ्यायचं. आता हे मार्किंग ह्या मार्किंगला जोडून घ्यायचं. हे पहा इथं आपण आत्ताच मार्किंग केलं ना, इथून ह्या बाजूला असा पट्टीचा वापर करायचा. हे पहा आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे जोडायला सुद्धा परफेक्ट कटोरी पुरते, कमी सुद्धा पडत नाही आणि बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसते. आता इथं काय करायचं, आपण आत्ताच हे अर्धा इंचाचं मार्किंग केलं, इथे सुद्धा केलेलं आहे, इथे सुद्धा केलेलं आहे आणि लिहून सुद्धा ठेवलेलं आहे. तर इथे वरच्या बाजूला इथं आपण अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे. तिथे काय करायचं, हे पहा असं, हे पहा असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. सोपं आहे एकदम. आता इथं मात्र ह्या बाजूला घ्यायचं नाही, असा वरती घ्यायचा. हे पहा असा वरती आकार आला पाहिजे. हे पहा म्हणजे जोडल्याच्या नंतर ते बरोबर होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडं घेऊ नका, गळा रुंद होऊ शकतो, त्यासाठी मी गळा रुंदी तुम्हाला तेवढी ठेवायला सांगितली. आलं लक्षात, जास्त घेऊ नका. हे पहा बरोबर झालं. आता जास्त घेतला तर गळा मोठा होऊ शकतो. आता मग हे मार्किंग ह्या मार्किंगला जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा झालं जोडून. आता इथं काय करायचं, इथून बरोबर अर्धा इंच जेवढं घेतलं तेवढं थोडं थोडं इथपर्यंत बरोबर यायचं. मग थोडंसं असं वाढवत वाढवत जायचं ते कुठपर्यंत, इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. सोपं आहे एकदम, नक्की जमणार तुम्हाला. नवीनला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे. सर्वात आधी पेपर कटिंग सराव करा, नक्की जमेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे सोपं आहे, जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते. आता हे झालं आपलं एकदम असं परफेक्ट मार्किंग करून. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट कसं करायचं समजून सांगते. हे पहा सर्वात आधी ही बाजू, इथून परत ह्या बाजूला, परत ही बाजू. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. परत जे जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं तुम्हाला इथे हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथपर्यंत. आता नंतर काय करायचं, हा आपला गळा असणार आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं हे कट करून घ्यायचं. हे पहा बघू शकता गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि बसायला सुद्धा एकदम तुम्हाला हा गळा परफेक्टच बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे गळ्याचा आकार सुद्धा ठेवलं की लगेच व्यवस्थित झालं. हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट बसणार तुमचा गळा. तुम्हाला इथे अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जोडायला सुद्धा बघू शकता एवढं असं पकडतो ना आपण ह्या बाजूने. हे पहा अर्धा इंच पकडणारच ना आपण इथे. हे पहा अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं ह्या बाजूला. अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे ना मी तुम्हाला थोडंसं गळ्याबद्दल समजून सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, गळा मोजायला चुकलं ना, वरच्या बाजूला शिलाई मार्जिंग सुद्धा नसतं.
समजून सांगते, फक्त थोडंसं चुकलं असेल तर लगेच बघा. तुम्हाला हे मी पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता एवढंच अंतर खूप महत्त्वाचं असतं ब्लाऊजमध्ये, म्हणजे गळ्यामध्ये बसतो. आलं लक्षात? हे पहा, इथून हे आपलं शोल्डर ते कुठपर्यंत कटोरी जोडली तिथपर्यंत अंतर खूप महत्त्वाचं असतं. ते जास्त झालं तर शोल्डर उतरतं आणि कमी झालं तर गळावरती येतो, म्हणजे दोन्हीपैकी एक होऊन जातं. त्यासाठी हे अंतर ना खूप महत्त्वाचं असतं. आता हे अंतर मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते. सर्वात आधी आपण काय करूया, अर्धा इंच मार्किंग करून घेऊया. आपण शोल्डर जोडण्यामध्ये किती पकडतो, अर्धा इंच पकडतो ना. मग त्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा इंचचं मार्किंग करून घेते. हे पहा, आपण असं शोल्डरमध्ये पकडतो, अर्धा इंच पकडतो. आणि इथं पण काय करतो, आपण अर्धा इंच पकडतो ना कटोरी जोडण्यामध्ये. आणि पकडत जा उलट. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की कपडा असतो, लगेच निघून जातं, तो प्रॉब्लेम येतो बघा. हे पहा, बरोबर मार्किंग करून झालं. इथे सुद्धा एवढं आपण पकडतो ना, हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे सुद्धा अर्धा इंच आपण कंपल्सरी पकडतच जा. आता इथे मी काय करते, तुम्हाला फक्त ठेवून दाखवते परफेक्ट आहे का, म्हणजे हे अंतर आहे. मार्किंग परत एकदा करून दाखवते वाटलं तर. हे पहा, इथे माझी कटोरी जोडलेली आहे, तुम्हाला दिसत सुद्धा असेल. हे पहा, मार्किंग करून घेते. आणि इथे आपले शोल्डर आहे, म्हणजे हे आपलं तयार झालं. आता आलं लक्षात? आता ह्याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा, असं बघा, मार्किंग झालं ना, आपला गळा असं बघा बरोबर आहे का. हे वरच्या बाजूला तुमचं अर्धा इंच राहिलंच पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा इकडे राहत नाही जागा, मग वरच्या बाजूला येतं आणखीन, गळावरती येणार ना खालून. मग आलं का लक्षात? हे अंतर तुमचं राहिलंच पाहिजे. इथे कटोरी जोडण्यामध्ये सुद्धा एवढं राहिलं पाहिजे, आणि हे शोल्डर जोडण्यामध्ये हे वरचं सुद्धा अर्धा इंच राहिलं पाहिजे. हे मधलं अंतर असतं, ते आपलं परफेक्ट तयार होणारं अंतर असतं. त्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगत असते, गळा आहे तेवढं टाका, वाढवायची काही गरज नसते, ते बरोबर होऊन जातं. हे पहा, हे मधलं अंतर, हे पहा परफेक्ट झालं. आता ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ह्या पद्धतीने ह्या साईजमध्ये तुम्ही परफेक्ट कटिंग करू शकता. पण गळा असा बघा आपलं बरोबर राहतंय का, वरच्या बाजूला अर्धा इंच बऱ्याच वेळा शिल्लक राहत नाही, म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे. हे पहा, अशी घडी करून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे आणि पाठीची बाजू घ्या, आहे अशी ठेवायची, आहे अशी ठेवायची. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही. हे पहा, आहे अशी ठेवा, आहे अशी ठेवून घ्यायची. हे पहा, आहे अशी ठेवली. सर्वात आधी घडीचं मार्किंग करा. इथे एक मार्किंग करून घेतलं आणि ह्यासुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? हे पहा, मार्किंग करून झालं. ह्यासुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेतलं आणि ह्यासुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? आता पेपर असा फिरवून घेते आणि हे बाजूला ठेवून घेते. परफेक्ट घडीचं मार्किंग तुम्हाला ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला क्रॉसपट्टी जोडायला पुरणार आहे. आता बऱ्याच वेळा कमी पडते, तर ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता ही आपली फिटिंगची बाजू असणार आहे. इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंचावरती परफेक्ट. हे पहा, 2.5 इंचावरती मोजून परफेक्ट 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. आता ह्या बाजूला ही हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला असणारी बाजू आहे. इथे आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी आपली उंच असते, म्हणून तिथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. परफेक्ट आहे. आता इथं काय करायचं, हे पहा, एक लाईन ओढून घ्यायची, तिथपर्यंतच बरोबर आली पाहिजे. आता इथे सुद्धा आपण एक मार्किंग करून घेतलं, तिथे सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्या, बरोबर तिथपर्यंतच आली पाहिजे. आलं लक्षात? झालं बरोबर. आता हे आपण इथे 2.5 इंच घेतलं. आता इथे सुद्धा काय करायचं, 2.5 इंच घ्यायचं बरोबर. इथे सुद्धा एक 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका, कडेपर्यंत घ्या 2.5 इंच, म्हणजे नक्की लक्षात येणार ही पद्धत आहे. हे पहा, झालं बरोबर. एक डायरेक्ट अशी लाईन ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने पट्टीचा वापर करायचा किंवा टेपचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची. सोपं आहे एकदम. हे अशा पद्धतीने झालं बरोबर. आता इथे काय करायचं, हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी मोठी असते, म्हणून काय करायचं, इथून असं थोडं थोडं हे ह्या बाजूला असं घ्यायचं, कमी कमी करत ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने इथून घ्या आणि कमी कमी करत ह्या बाजूला असं घ्यायचं मार्किंग करून. तेव्हा तुमचा क्रॉसपट्टीचा आकार इथपर्यंत असं परफेक्ट येणार आहे. एकदम असं सोपं आहे. फक्त असं मार्किंग करून घ्यायचं आणि कमी कमी करत ह्या बाजूला असं घ्यायचं आहे. आता इथून तुम्ही असं टिप ठेवून दाखवते तुम्हाला. इथे मी 4.5 इंचापर्यंत ठेवू शकता. हे पहा, इथपर्यंत. मग इथून घेऊन वाटलं तर मार्किंग करून घ्या इथे आणि असं थोडं थोडं घ्यायचं इथपर्यंत. आता इथे आपली परफेक्ट क्रॉसपट्टी मार्किंग करून झालेली आहे आणि शिलाई मार्जिंगच्या सहित झालेली आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. परफेक्ट जोडायला पुरणार आहे आणि कमीसुद्धा होणार नाही फिटिंगच्या बाजूला. हे पहा, इथून मी हे असं कट करून घेते.
हे पहा, ह्या बाजूला असं घ्यायचं आणि तुम्हाला मी ठेवून सुद्धा दाखवते वाटलंच तर. हे पहा, कट करून झालं परफेक्ट. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपली शिलाई नसणार आहे. शिलाई कुठे असणार आहे? ह्या बाजूला असणार आहे. हे पहा इथे. मगाशी आपण सुरुवातीला काय केलं होतं, समोरच्या बाजूचं आपण 2 इंचाचं कट करून टाकलं होतं हे पहा. आणि वरच्या बाजूला म्हणजे क्रॉसपट्टी आपण आता सेपरेट काढली, आलं लक्षात. आणि वरच्या बाजूचं तुमचं अर्धा इंच लागणार ना शिलाई मार्जिंगमध्ये, आलं लक्षात. हे पहा, बरोबर भरते. हे पहा, अशा पद्धत फिटिंगच्या बाजूला वाटलं तर असं ठेवून दाखवते. हे पहा, भरलं बरोबर. आणि वरच्या बाजूचा अर्धा इंच तुमचं शिलाई मार्जिंग राहणार, म्हणजे क्रॉसपट्टी जोडायला तुम्हाला परफेक्ट पुरणार आहे. ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. आता तुम्हाला इथे मी ठेवून सुद्धा दाखवते पेपर कटिंगवरती, म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येईल की हे पहा, अशा पद्धतीने ही बाजू आणि ही बाजू घेतली, म्हणजे कटोरी जोडतं ती बाजू घेतली. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून दाखवलं, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून दाखवते बरोबर. हे पहा, ह्याच्यावरती वाटलंच तर काय करा, नाही लक्षात आलं तर हे पहा मार्किंग करून दाखवते. हे बरोबर अंतर ना आपलं तेवढंच भरणार आहे. मग अशी सांगितलं ना कट करून कसं घेतलं आपण. हे पहा, हे अंतर किती भरते, परफेक्ट 2 इंच भरते. माझ्या मग अशी काय केलं होतं आपण, समोरच्या बाजूचं हे 2 इंचाचं कट करून टाकलं होतं. हे पहा, इथे मार्किंगसुद्धा आहे बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे कट करून टाकलं होतं. हे आपलं बरोबर भरलं. क्रॉसपट्टी फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायची, आलं लक्षात. ते बरोबर झालं. ही तुमच्या साईजमध्ये परफेक्ट क्रॉसपट्टी झालेली आहे. बिनधास्त कटिंग करू शकता. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे आपलं इथे जोडण्यामध्ये लागणार अर्धा इंच. कुठे लागणार? हे राहिलेलं अर्धा इंच तुमचं वरच्या बाजूचं इथे लागणार तुम्हाला हे जोडताना. आणि ह्या बाजूला आपली कटोरी असणार आहे, म्हणजे ही उंच जाणारी बाजू, आलं लक्षात. सोपं सांगितलेलं आहे एकदम. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते. हे पहा, बरोबर गेल्या वरच्या बाजूला. हे पहा, परफेक्ट तयार होणारी तुमची क्रॉसपट्टी असणार आहे. कमी जास्त सुद्धा होणार नाही फिटिंगच्या बाजूला. हे पहा, परफेक्ट माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला. आणि असंच पेपर कटिंग तुमच्या साईजमध्ये करू शकता. इथे आपलं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आणि हे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस परफेक्ट कटिंग कसा करायचा असतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. आणि ब्लाऊज परफेक्ट शिलाईसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.